Hello friends, welcome back into IBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रो, मागच्या तासाला आपण विदेशी विनिमय दराची संकल्पना अभ्यासली. त्याबद्दल आपण विविध तज्ज्ञांची मतं विदेशी विनिमय दराच्या संदर्भात काय होती याबद्दलही चर्चा केली. विदेशी विनिमय दर हा टॉपिक आपण का पाहतोय, तर आपण आंतरराष्ट्रीय व्यापारातला व्यवहार तोलाचा जो महत्त्वाचा विषय शिकतो आहे आणि हा व्यवहार तोल आपल्याला आयात आणि निर्यात या दोन घटकांशी संबंधित असल्यामुळे आणि आयात आणि निर्यात ही आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला विषय ठरत असल्यामुळे आयात निर्यातीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांचं जे घेणं देणं निर्माण होते, म्हणजेच प्रत्येक देश कोणत्या न कोणत्या वस्तूची आयात करतो, म्हणजे खरेदी करतो वस्तूंची खरेदी केली की त्या वस्तूंची किंमत आपल्याला अदा करावी लागते. म्हणून विदेशातील वस्तूंची किंमत आपल्याला विदेशी चलनामध्येच अदा करावी लागेल. आपल्या वस्तूची जेव्हा आपण निर्यात करतो त्यावेळेस कोणता ना कोणता देश त्या वस्तूची आयात करतो. त्यामुळे विदेशी उपभोक्त्याला सुद्धा भारतीय वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याला त्याच्या दृष्टिकोनातून असणारं भारतीय विदेशी चलन विकत घ्यावं लागेल. म्हणजे हा जो खरेदी विक्रीचा विषय आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असल्यामुळे कोणत्याही देशाची वस्तू विकत घेण्याच्या अगोदर त्या वस्तूचं मूल्य अदा करण्यासाठी ज्या देशाची ती वस्तू असेल त्या देशाचं विनिमय माध्यम जे आहे किंवा पैसा म्हणून त्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या चलनाचा वावर आहे किंवा कोणत्या प्रकारचं चलन त्या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आहे त्याची आपल्याला खरेदी करावी लागेल आणि नंतर आपल्याला त्या वस्तूचं मूल्य अदा करता येतं. म्हणजे अशा रीतीने जगातल्या विविध देशांच्या व्यवहार तोलामध्ये आयात निर्यातीच्या माध्यमातून संतुलन आणि असंतुलन निर्माण होत असते. असंतुलन असेल तर संतुलन करण्यासाठीचे उपाय केले जात असतात आणि हा आंतरराष्ट्रीय देण्याघेण्याचा व्यवहार मिटवण्यासाठी विदेशी चलनाचंच महत्त्व जास्त असते. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वस्तू विकत घेत असताना वस्तूंच्या किमती अदा करतो, म्हणजे वस्तूची किंमत आणि पैशाची किंमत याच्या संदर्भामध्ये आपण आपले व्यवहार पूर्ण करत असतो. जेव्हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा येतो, जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी विक्री करण्याचा संदर्भ येतो, तेव्हा आपल्याला विदेशी चलनाची आवश्यकता असते. ज्या पद्धतीने आपण देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वस्तू विकत घेत असताना त्या वस्तूंच्या किमती बघत असतो किंवा त्या वस्तूंच्या किमती ठरवत असतो आणि नंतर त्या वस्तू आपण विकत घेत असतो, त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तू विकत घेत असताना विदेशी चलनाची किंमतसुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे जशी वस्तूची किंमत माहिती असल्याशिवाय आपल्याला त्या वस्तूचं प्रमाण ठरवता येत नाही किंवा विकत घेता येत नाही. वस्तू घ्यायची आहे म्हणजे ती किलोमध्ये घ्यायची आहे, लिटरमध्ये घ्यायची आहे, मीटरमध्ये घ्यायची आहे, त्या पद्धतीने त्याचे किलोचे, लिटरचे, मीटरचे भाव
जे बाजारात असतील त्या पद्धतीने आपल्याला त्या वस्तूंची किंमत अदा करावी लागते. तीच प्रक्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांच्या चलनाची काय किंमत आहे, त्या चलनाच्या घेवाणदेवाणीचा जो दर असतो तो दर म्हणजे विनिमय दर असं आपण व्याख्यानमध्ये पाहिलं. म्हणून व्यापार शर्ती, व्यवहार तोल आणि या दोन गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने व्यवहारामध्ये प्रत्यक्षामध्ये आपल्याला अनुभव घेता येतो त्याचा, आणि म्हणून वेगवेगळ्या देशांच्या चलनाची खरेदी करत असताना त्या चलनाच्या किमतींचा अंदाज किंवा किमती आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. कालच्या व्याख्यानामध्ये आपण त्या किमती ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती IMF कशा पद्धतीने बजावत असते, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. कारण प्रत्येक सभासद राष्ट्राला आपल्या चलनाची किंमत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाहीर करावी लागते आणि त्यानुसार जगातल्या प्रत्येक देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सभासद देशांनी त्यांच्या चलनांच्या ज्या किमती तिथे जाहीर केलेल्या असतात त्या किमतींनुसार आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चलनाच्या घेवाणदेवाणीचा दर ठरत असतो. मी हॉटेलमधील पदार्थांच्या संदर्भातल्या मेनू कार्डचं आपल्याला उदाहरण दिलं होतं. तसंच मेनू कार्ड IMFकडे असते की कोणत्या देशाचं चलन तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याला किती रुपये द्यावे लागतील, तेव्हा त्या चलनाचा तुम्हाला किती ठराविक मात्रा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. म्हणजे या दृष्टिकोनातून आज आपण हा विदेशी चलन विनिमय दर नेमका निश्चित कसा होतो या संदर्भामध्ये आपण 3 प्रकारचे सिद्धांत अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये पहिला भाग जो आपण पाहणार आहोत की विदेशी चलन विनिमय दराची निश्चिती कशी होत असते. विनिमय दर कसा ठरत असतो 2 देशांमध्ये. त्यानंतर खरेदी शक्ती समता सिद्धांताच्या माध्यमातून विनिमय दर कसा निश्चित होत असतो त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. आणि व्यवहार तोलाचा सिद्धांत अभ्यासून व्यवहार तोलाच्या सिद्धांताच्या माध्यमातून विनिमय दर कसा निश्चित होत असतो याचा आपण या व्याख्यानांमध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रहो, कोणत्याही 2 गोष्टींचा व्यवहार जेव्हा आपण पाहतो किंवा अभ्यासतो, वस्तू घ्यायची असेल किंवा वस्तू द्यायची असेल किंवा बाजारपेठेचं जे स्वरूप आपल्याला माहिती आहे की बाजार म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी उपभोक्ते आणि विक्रेते एकत्र येत असतात आणि वस्तूंची खरेदी विक्री करण्याचं काम करत असतात. वस्तूंची खरेदी विक्री करत असताना बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती ठरत असताना वस्तूंचा पुरवठा आणि वस्तूंची मागणी यांच्या संघर्षातून बाजारपेठेमध्ये विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमती ठरत असतात. असं आपण मागच्या वर्गातल्या ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्सच्या तासामध्ये किंवा विषयामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा या ज्या 2 गोष्टी असतात त्या 2 गोष्टी किंवा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला पुन्हा मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याच्या सिद्धांताचं स्मरण करावं लागतं. परंपरागत मागणी वक्र आणि परंपरागत पुरवठा वक्र यांच्या संघर्षातून किंवा हे वक्र एकमेकाला ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी बाजारपेठेतील विशिष्ट किमतीला वस्तूंची मागणी आणि वस्तूंचा पुरवठा हा निश्चित होत असतो. म्हणून मागणी वक्राचा उतार किंवा मागणी ही उपभोक्त्यांची साईड असते किंवा उपभोक्त्यांच्या बाजूने आपण त्याचा अभ्यास करत असतो आणि पुरवठा ही उत्पादकांची साईड असते. वस्तूंच्या किमती आणि वस्तूंचा पुरवठा, वस्तूंच्या किमती आणि वस्तूंची मागणी याचे संबंध आपल्याला अभ्यासायचे असतात. परंपरागत मागणी वक्र वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा असतो. हा डावीकडून उजवीकडे पसरण्याचा अर्थ असा आहे की जशा जशा किमती कमी होत जातात तसं तशी मागणी उपभोक्त्यांकडून वाढवली जाते आणि म्हणून मागणी वक्र वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा असतो. तर याच्या उलट
पुरवठा वक्राची परिस्थिती असते. पुरवठा वक्र खालून वर जाणारा, डावीकडून उजवीकडे पसरणारा असतो. याचा अर्थ असा आहे की हा पुरवठा हा उत्पादकांच्या बाजूने अभ्यास करणारा विषय आहे. म्हणून जशा जशा किमतींमध्ये वाढ होत जाते तसा तसा पुरवठा बाजारपेठेतला वाढवला जातो. म्हणजे उपभोक्त्यांच्या प्रवृत्तीनुसार उपभोक्त्यांना कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त वस्तूंची आवश्यकता असते किंवा ते कमी किमती झाले की जास्त वस्तूंची मागणी करतात. म्हणून त्यांच्या सोयीप्रमाणे किमती कमी झाल्या म्हणजे त्यांना जास्त वस्तू मिळतीलच असं नाही. त्याच पद्धतीने पुरवठा वक्राचा पण आपल्याला तसाच अर्थ सांगता येतो. जशा जशा किमती वाढतात तसा तसा पुरवठा वाढतो. म्हणजे विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून जितक्या जास्त किमती वाढतील तितका त्यांना नफा मिळेल. पण त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा खूप किमती वाढल्या म्हणजे त्यांच्या वस्तूंची खूप विक्री होईल असं होत नाही. तर उपभोक्त्यांच्या क्रयशक्तीच्या आधारावरच वस्तूंची सुद्धा खरेदी केली जाऊ शकते. म्हणजे ह्या दोन प्रवृत्तींचा अभ्यास, म्हणजे एक उत्पादकाची प्रवृत्ती, किंमत वाढली की पुरवठा वाढवेल, आणि उपभोक्त्यांची प्रवृत्ती, किंमत कमी झाली की वस्तूंची जास्त खरेदी करेल. ह्या दोन प्रवृत्ती बाजारपेठेमध्ये संघर्ष करतात, एकमेकांना टक्कर देत असतात. आणि कुठेतरी अशी एक किंमत निश्चित होत असते ज्या किमतीला उपभोक्त्यालाही ती वस्तू घेणं आवडतं किंवा परवडतं आणि विक्रेत्याला सुद्धा ती वस्तू विकणं परवडतं आणि आवडतं. अशा रीतीने बाजारपेठेमध्ये त्या वस्तूंच्या किमती ठरत असतात. ही एक साधारण प्रक्रिया बाजारपेठेमधली आहे. त्याच किमती कायम ज्या किमती ठरतात त्या कायमस्वरूपी नसतात, त्या बदलत राहतात. कारण शेवटी पुरवठा हा अनेक घटकांवर डिपेंड असतो आणि मागणीसुद्धा अनेक घटकांवर डिपेंड असते. म्हणून कायम तीच मागणी राहत नाही, कायम तीच किंमत राहत नाही, कायम तोच पुरवठा राहत नाही, कायम त्याच किमती नसतात. म्हणजे स्थिर किमतीच्या आसपास बदलणाऱ्या किमती ह्या भटकत असतात. त्याच धर्तीवर जर आपल्याला मागणी वक्राचा ऋणात्मक संबंध किंवा मागणीचा आणि किमतीचा व्यस्त संबंध, उपभोक्त्याच्या प्रवृत्तीचा आपल्याला आठवण करावी लागेल आणि पुरवठा वक्राच्या अनुषंगाने आपल्याला उत्पादकाच्या प्रवृत्तीची आठवण करावी लागेल. उत्पादकाची प्रवृत्ती अशी आहे की किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि उपभोक्त्यांची प्रवृत्ती अशी आहे की किंमत कमी झाली की मागणी वाढते. आणि ज्या ठिकाणी या दोघांना अशी एक किंमत बाजारपेठेमध्ये निश्चित होते की त्या किमतीला विशिष्ट नगांची मागणी केली जाते आणि विशिष्ट नगांचा पुरवठा केला जातो. म्हणजेच मागणी वक्राचा ऋणात्मक आकार आणि पुरवठा वक्राचा धनात्मक उतार या दोन गोष्टी, ऋण आणि धन या दोन गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. त्याच धर्तीवर आपण PPTमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मागणी वक्राचा आणि पुरवठा वक्राचा अभ्यास करतोय की ज्याच्या माध्यमातून आपल्याला विनिमय दर, दोन देशांमधला विनिमय दर कसा निश्चित होतो याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला मागणी, विदेशी चलनाची मागणी का केली जाते आणि विदेशी चलनाचा पुरवठा का केला जातो किंवा कोण करतं याचा सुद्धा आपल्याला दोन घटकांमध्ये स्वतंत्ररित्या अभ्यास करायचा आहे. आकृतीमध्ये आपल्याला SS ही वरून खाली येणारी आणि डावीकडून उजवीकडे पसरणारी जी रेषा आहे ती सप्लाय कर्व आहे. SS म्हणजे सप्लाय. आत्ताच मी तुम्हाला असं सांगितलं आहे की ह्या मागणी वक्राप्रमाणे, मागणी वक्र हा वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा असतो. परंतु या आकृतीमध्ये आपल्याला मागणी वक्र हा किंवा पुरवठा वक्र हा जो आहे तो मागणी वक्राप्रमाणे दाखवलेला आहे. मागणी वक्र वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा आहे, जो आपल्याला असं सांगतो की किंमत कमी झाली तर पुरवठा वाढतो, मागणी वाढते. या ठिकाणी तोच पुरवठा वक्र मागणी वक्रासारखा आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की विनिमय दर कमी झाला की विदेशी चलनाची मागणी वाढते. म्हणजे तुम्हाला मागणी वक्राचं जे सिम्पटम्स आहे ते सिम्पटम्स तुम्हाला पुरवठा वक्रामध्ये जो मागणी वक्रासारखा इथे दाखवलेला आहे त्याचं लक्षण आणि परंपरागत मागणी वक्राचं लक्षण हे सारखं आहे.
म्हणजे इथला पुरवठा वक्र परंपरागत मागणी वक्राप्रमाणे ऋणात्मक संबंध दाखवतो, व्यस्त संबंध दाखवतो. म्हणजे उपभोक्त्याच्या प्रवृत्तीबद्दल मी पुन्हा आपल्याला सांगेल हा संबंध लक्षात येण्यासाठी, की मागणी वक्र वरून खाली येणारा आहे म्हणजे तो काय दर्शवतो, तर वस्तूची किंमत कमी झाली की तो मागणी जास्त करतो. मग हा जो पुरवठा वक्र वरून खाली येणार आहे हा तेच दाखवतो, फक्त इथे आपल्याला किमतीपेक्षा विदेशी चलन हा घटक लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे पुरवठा वक्र SCS हा वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा आहे, हा हे दाखवतो की विदेशी चलनाची किंमत कमी झाली, विनिमय दर कमी झाला. आपण तिथे किंमत कमी असं म्हणतोय, इथे विनिमय दर कमी झाला की विदेशी चलनाची मागणी वाढते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथे जो मागणी वक्र आपण दाखवलेला आहे तो पुरवठा वक्राप्रमाणे दाखवलेला आहे. DD आपला परंपरागत पुरवठा वक्र जो आहे तो खालून वर जाणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा असतो, धनात्मक स्वरूपाचा असतो. तो पुरवठा वक्र असं सांगतो विक्रेत्याच्या बाजूने की वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो. आता या ठिकाणी हा जो मागणी वक्र आहे हा आपल्याला नेमकं धनात्मक स्वरूपाचा आहे, खालून वर जाणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा. मग परंपरागत पुरवठा वक्राचा जो नियम आहे तोच इथे लागू होणार आहे. परंपरागत पुरवठा वक्र काय सांगतो, किंमत वाढली की पुरवठा वाढतो. इथे सुद्धा आपल्याला तसं सांगता येईल की मागणी वक्र जो आहे तो खालून वर जाणारा आहे, तो सुद्धा हे सांगतो की किंमत वाढली की विनिमय दर वाढला की विदेशी चलनाचा पुरवठा वाढतो. म्हणजे तिथे किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि इथे विनिमय दर वाढला. मागच्या याच्यामध्ये आपण विनिमय दर कमी झाला की विदेशी चलनाची मागणी वाढते असं म्हटलं, आणि या ठिकाणी DD मध्ये आपण असं म्हणतोय की पुरवठा वक्राप्रमाणे किंमत वाढली की पुरवठा वाढतो. त्या पद्धतीने इथे विनिमय दर वाढला की विदेशी चलनाचा पुरवठा वाढतो. या अर्थाने आपण आपले जे परंपरागत मागणी आणि वक्र अभ्यासले त्याच्या उलट दिशेमध्ये इथल्या मागणी आणि पुरवठा वक्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आधी हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला आपला परंपरागत मागणी वक्र आणि त्याचं वैशिष्ट्य, परंपरागत पुरवठा वक्र आणि त्याचं वैशिष्ट्य हे लक्षात असलं की ॲटोमॅटिकली इथलं जे आकृतीतलं विश्लेषण आहे ते विश्लेषण आपल्याला समजू शकते. आता हे विश्लेषण फक्त मागणी आणि पुरवठ्याच्या संदर्भातल्या वक्रांच्या दिशांचा अर्थ मी आपल्याला सांगितला आहे. आता आपण ज्या पद्धतीने मागणी वक्र किंवा मागणी जी आहे ती मागणी ठरवणारे काही घटक असतात, तसं इथे सुद्धा विदेशी चलनाची मागणी का केली जाते याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. विदेशी चलनाचा पुरवठा का केला जातो याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. जसं त्या ठिकाणी आपण मागणी ठरवणारे घटक अभ्यासले, पुरवठा ठरवणारे घटक अभ्यासले, त्याच पद्धतीने इथे विदेशी चलनाची मागणी का केली जाते आणि विदेशी चलनाचा पुरवठा का आणि कसा केला जातो याच्या संदर्भातल्या दोन्ही बाजू आपल्याला अभ्यासल्या पाहिजे. आता विदेशी चलनाची मागणी का केली जाते त्याचं प्रमुख कारण असं सांगितलं जातं की विदेशातून आपण ज्या वस्तू आणि सेवांची मागणी करतो, त्या वस्तू आणि सेवांची खरेदी करतो, त्यांचं किंमत किंवा त्यांचं मूल्य आपल्याला अदा करण्यासाठी विदेशी चलनाची गरज असते, कारण ते विदेशातल्या वस्तू आहे. आणि म्हणून विदेशी वस्तू खरेदी करायची आहे, सेवा खरेदी करायची असेल तर तिची किंमत आपल्याला विदेशी चलनामध्येच द्यावी लागेल. अमेरिकेकडून वस्तू घेतली असेल तर डॉलरमध्ये द्यावं लागेल, जापानमधून वस्तू घेतली असेल तर येनमधून द्यावं लागेल, रशियामधून वस्तू घेतली असेल तर रुबलमध्ये आपल्याला तिची किंमत अदा करावी लागते. म्हणजेच या विदेशी वस्तूंच्या किमती अदा करण्यासाठी आपल्याला विदेशी चलनाची गरज असते. हे एक वाक्य आपल्या लक्षात असू द्या. याबरोबरच विदेशात भांडवल गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी करायची असेल तर आपल्याला विदेशी चलनाची गरज भासते. समजा भारतीय उद्योजकाला, तुम्हाला, मला अमेरिकेमधल्या शेअर बाजारामध्ये किंवा उद्योगांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर रुपयामध्ये नाही करता येणार आपल्याला.
आपल्याला रुपयाच्या माध्यमातून आधी डॉलर खरेदी करावा लागेल, त्यानंतर आपण अमेरिकेच्या कोणत्या तरी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू किंवा तिथल्या उद्योगामध्ये गुंतवणूक करू. त्याचबरोबर आपल्याला अमेरिकेतून सोनं विकत घ्यायचं असेल, भारतामध्ये सोन्याचे दर जास्त आहे पण अमेरिकेमध्ये सोन्याचे दर कमी असतील, तर आपल्याला अमेरिकेतून स्वस्त सोनं विकत घेण्यासाठी आधी अमेरिकेचे डॉलर विकत घ्यावे लागतील. म्हणजेच विदेशामध्ये गुंतवणूक करायची असेल आणि सोनं विकत घ्यायचं असेल तर आपल्याला विदेशी चलनाची गरज भासते. म्हणजे हे दोन कारणं आपल्याला महत्त्वाची आहेत, ही लक्षात ठेवली पाहिजे की विदेशी वस्तू आणि सेवांच्या खरेदीचं मूल्य अदा करण्यासाठी आणि विदेशामध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी आणि विदेशातून सोनं खरेदी करण्यासाठी आपल्याला विदेशी चलनाची गरज भासते आणि म्हणून आपण विदेशी चलनाची मागणी करतो. त्याचबरोबर विदेशी चलनाच्या पुरवठा या साईटचं पण आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे. विदेशी चलनाचा पुरवठा जो असतो तो निर्यातदारांकडून केला जातो. म्हणजे भारतामध्ये अनेक प्रकारचे उद्योग असतात जे विदेशामध्ये आपल्या वस्तू आणि सेवांची विक्री करतात, म्हणून त्यांना आपण निर्यात करणारे लोक असं म्हणतो. म्हणून हे निर्यातक जे असतात ते आपल्या देशाला परकीय चलन मिळवून देत असतात, त्यांच्याकडून आपल्याला विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर देशात ज्या वस्तू व सेवांची निर्यात केली जाते त्याचे मूल्य विदेशी चलनात आपल्याला प्राप्त होत जाते. म्हणजे आपल्या देशाचे जे निर्यातक असतात किंवा निर्यात करणारे लोक असतात ते विदेशामध्ये ज्या वस्तू आणि सेवांची विक्री करतात त्यांच्यापासून मिळणारं जे मूल्य असतं ते आपल्याला विदेशी चलनामध्ये प्राप्त होत असते. आपण व्यापाराची दिशा आणि वस्तूंच्या रचनेमध्ये, व्यापाराच्या रचनेमध्ये हा भाग पाहिलेला आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारत हा कोणत्या देशाशी व्यापार करत होता आणि स्वातंत्र्यानंतर तो जगातल्या खूप साऱ्या देशांशी व्यापार करत असतो. त्यामुळे खूप साऱ्या देशांच्याकडे निर्यात आपण पाठवली तर त्या सर्व देशांचं चलन आपल्याकडे येऊ शकतं किंवा जे बास्केट करन्सीचा मी उल्लेख केला ते बास्केट करन्सी आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे अशा रीतीने निर्यातीतून आपल्याला विदेशी चलन प्राप्त होत असते, त्यातून विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो. याचबरोबर विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली किंवा आपल्या देशातून सोन्याची खरेदी केली तर आपल्या देशामध्ये विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो. जसं मी मागणीच्या भागामध्ये आपल्याला सांगितलं की आपल्याला अमेरिकेत गुंतवणूक करायची आहे की आपल्याला अमेरिकेतून सोनं विकत घ्यायचं असेल तर आपल्याला डॉलरची आवश्यकता असते. तसंच अमेरिकन माणसाला जेव्हा भारतामध्ये गुंतवणूक करायची असेल, जसं आपण बघतो आहे की विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशामध्ये येतात किंवा FDIच्या माध्यमातून किंवा पोर्टफोलिओच्या माध्यमातून आपण सरकार लोकांना गुंतवणुका करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सवलती देत आहेत. त्या माध्यमातून जेव्हा जगातल्या कोणत्याही देशाच्या उद्योजकाला, व्यक्तीला आपल्या देशामध्ये गुंतवणूक करायची असेल तेव्हा त्याला आधी मध्यवर्ती बँकेकडून किंवा विनिमय बँकेकडून रुपया विकत घ्यावा लागेल. जेव्हा अशी प्रक्रिया होईल तेव्हा आपल्याला विदेशी चलनाचा पुरवठा होऊ शकतो. भारतातील सोनं विकत घ्यायचं असेल तरीसुद्धा आधी त्याला रुपया विकत घ्यावा लागेल. म्हणजे अशा रीतीने निर्यात वस्तू आणि सेवांच्या विक्रीपासून मिळणारं मूल्य विदेशी चलनात मिळते. त्याचबरोबर विदेशी लोकांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक त्याच्यातून आपल्याला विदेशी चलन प्राप्त होते आणि भारतातील सोन्याची खरेदी जर विदेशी लोकांनी केली असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला विदेशी चलनाची प्राप्ती होत असते. म्हणजे आपल्याला जर विनिमय दराचा मागणी आणि पुरवठ्याचा संदर्भ कळाला की विदेशी चलनाची मागणी आपण का करतोय आणि विदेशी चलनाचा पुरवठा कसा होतो याच्या माध्यमातूनच आपल्याला विनिमय दर कसा निश्चित होतो हे आपल्याला सांगता येऊ शकते. आता आपल्याला जर विदेशी चलनाच्या मागणीची बाजू आणि पुरवठ्याची जर बाजू समजली असेल तर आपण
विनिमय दर कसा नेमका निश्चित होतो याच्या संदर्भामध्ये आकृतीवरून आपल्याला त्याचं विश्लेषण करता येऊ शकते. परंपरागत मागणी पुरवठ्याच्या किंवा किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जी आकृती काढतो त्यामध्ये दोन अक्ष असतात. एक उभा अक्ष असतो आणि एक आडवा अक्ष असतो. उभा अक्षावर आपण किंमत मोजलेली असते आणि आडव्या अक्षावर आपण मागणी आणि पुरवठा दर्शवलेला असतो. ज्या ठिकाणी मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकाला छेदलेले असतात त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा किती करायचा हे ठरतं आणि किंमत किती ठरलेली आहे हे सुद्धा आपल्याला त्या आकृतीतून दाखवता येतं. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आकृतीमध्ये उभा अक्ष आणि आडवा अक्ष असा दर्शवलेला आहे. YO हा उभा अक्ष आहे ज्याच्यावर आपल्याला डॉलरच्या मागणीतील विनिमय दर दर्शवलेला आहे. म्हणजे आपण एका विशिष्ट चलनाच्या विनिमय दराच्या संदर्भात अभ्यास करतोय. फक्त डॉलरच्या ऐवजी तुम्ही तिथे पाऊंड टाकला, रुबल टाकला, मार्क टाकला, फ्रँक टाकला, एन टाकला, दिनार टाकला तर आपल्याला तो विनिमय दर त्या पद्धतीने निश्चित करता येऊ शकतो. म्हणून इथं आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डॉलरच्या विनिमय दराचा उल्लेख करतो आहे आणि म्हणून डॉलरचा रुपयातील जो विनिमय दर आहे म्हणजे किती रुपये दिले म्हणजे आपल्याला डॉलर मिळेल याचा विनिमय दर आपण उभ्या अक्षावर दाखवलेला आहे आणि त्यासाठी आपण P, P2, P1 असे विनिमय दर स्थिर आणि बदलते जे आहे ते दाखवलेले आहे. आडव्या अक्षावर आपण विदेशी चलनाचा डॉलरमधील मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे. आडवा अक्ष आपल्याला माहिती आहे की तो OX असा आहे आणि म्हणून OX या आडव्या अक्षावर डॉलरची मागणी आणि डॉलरचा पुरवठा आपण दर्शवलेला आहे. आता P हा जो विनिमय दर आहे OP या विनिमय दराला आकृतीमध्ये OP एवढाच मागणी पुरवठा दाखवलेला आहे आपण. म्हणजे OP या विनिमय दराला OP एवढा मागणी आणि विदेशी डॉलरची मागणी आणि डॉलरचा पुरवठा दर्शवलेला आहे. आता आपल्याला असं बघायचं आहे की विनिमय दरामध्ये बदल होतो. आता विविध कारणं असतात विनिमय दर बदलण्यासाठी. त्यातील काही कारणांमुळे विनिमय दर हा वरून खाली किंवा खालून वर जातो असं आपण बघूया. आता विनिमय दर P2 असेल किंवा विनिमय दर P1 असेल तर विदेशी चलनाचा मागणी आणि पुरवठा कशा पद्धतीने निर्माण होतो किंवा P2 हा विनिमय दर असताना विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा कसा होऊ शकतो आणि विनिमय दर बदलला P1 झाला म्हणजे P वरून P2 कडे जाणं म्हणजे विनिमय दरात वाढ होणं, P वरून P1 कडे येणं म्हणजे विनिमय दरामध्ये घट होणं. मागणीच्या नियमाप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा पुरवठा वाढतो आणि वस्तूंच्या किमती वाढतात तेव्हा मागणी वाढते. या उलट प्रक्रिया दोघांच्या मध्ये होत असते. त्या पद्धतीने आपण इथे आता P2 जर आपल्याला P2 या विनिमय दराला मागणी आणि पुरवठा विदेशी चलनाच्या किंवा डॉलरच्या संदर्भामध्ये कसा आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. आता या ठिकाणी SS हा पुरवठा वक्र जो आहे तो वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरत येणारा ऋणात्मक स्वरूपाचा आहे. परंपरागत मागणी वक्रासारखा आहे. विनिमय दरामध्ये घट झाल्यास विदेशी चलनाच्या पुरवठ्यात वाढ होईल. या उलट विनिमय दरात वाढ झाल्यास विदेशी चलनाच्या पुरवठ्यामध्ये घट होईल. म्हणजे या ठिकाणी विनिमय दरामध्ये वाढ होते म्हणजे तो मागणी वक्र वरून खाली येणारा असल्यामुळे मागणी वक्राचा नियम त्याला लागू होतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं किमतीत वाढ झाली की मागणी कमी होते, तसं इथं विनिमय दरात वाढ झाली की पुरवठा कमी होणार आहे कारण तो मागणी वक्राप्रमाणे आहे. आणि म्हणून इथे जो आहे P2 एवढा विनिमय दर वाढला तर PA एवढा पुरवठा कमी होतो.
म्हणजे आकृतीमध्ये आपण PA असा दाखवलेला आहे. तर त्याच वेळेस मागणीला काय दाखवलेलं आहे आपण DD. विनिमय दर वाढला की मागणी वाढते. मागणी वाढली म्हणजे PB एवढी मागणी वाढलेली आहे. आपण सेंटरला P बिंदू दाखवलेला आहे. म्हणजे पुरवठा वक्राचा उतार मागणी वक्राप्रमाणे ऋणात्मक असल्यामुळे मागणी वक्राचं जे वैशिष्ट्य आहे की किंमत वाढली की मागणी कमी होते, तेच वैशिष्ट्य इथे विनिमय दर वाढला म्हणजेच किंमत वाढली की तिथे जशी मागणी कमी होते, तसं इथे विनिमय दर पुरवठा जो आहे डॉलरचा तो कमी होतो. तो किती कमी होतो, तर तो PA एवढा कमी होतो. आणि या ठिकाणी मागणी वक्र जो आहे तो खालून वर धनात्मक स्वरूपाचा आहे. म्हणजे पुरवठा वक्राप्रमाणे पुरवठा वक्राचा जो नियम आहे, किंमत वाढली की पुरवठा वाढतो, त्याच पद्धतीने इथे विनिमय दर वाढल्यामुळे या मागणीत वाढ झालेली आहे. आणि म्हणून PB एवढा मागणीमध्ये वाढ झालेली दिसते. म्हणून ही अतिरिक्त मागणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जेव्हा विदेशी चलनाची मागणी वाढते व पुरवठा कायम किंवा स्थिर असतो, तेव्हा विदेशी चलनाची किंमत वाढते. त्यामुळे डॉलरची मागणी वाढते. पण पुरवठा अपुरा पडू लागल्याने विनिमय दर बदलतो. आकृतीमध्ये आपण मागणी P पासून B पर्यंत वाढलेली दिसते. जसं मी तुम्हाला सांगितलं की ती का वाढली आहे, तर विनिमय दर वाढलेला आहे म्हणून. पण पुरवठा मात्र P पासून A पर्यंत कमी झालेला आहे. जो का कमी झाला आहे, तर किंमत वाढल्यामुळे. तर मागणी जी आहे ती AB एवढं अधिक्य निर्माण करते आणि म्हणून विनिमय दर जो आहे तो OP वरून P2 पर्यंत वाढतो. म्हणून P वरून P2 पर्यंत विनिमय दर वाढल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये असे बदल झालेले आहेत. P2 पर्यंत विनिमय दर वाढल्यामुळे पुरवठा कमी झाला आणि मागणी वाढलेली दिसते. या उलट परिस्थिती जेव्हा असं होईल की विनिमय दर कमी होतो, तो P2 वर्ण P झाला की P वर्ण P1 पर्यंत कमी होईल. या परिस्थितीमध्ये काय होईल, तर चलनाचा पुरवठा वाढेल. आता चलनाचा पुरवठा वाढेल म्हणजे त्यावेळेस मागणी स्थिर राहील असं आपण म्हणतो. आणि म्हणून तेव्हा विदेशी चलनाची किंमत कमी होईल. जर डॉलरची किंमत कमी झाली तर डॉलरची मागणी वाढेल. अर्थात P वरून C पर्यंत आकृतीमध्ये बघा तुम्ही की मागणी वक्र जो आहे तो DD खालून वर जाणार आहे. आणि म्हणून विनिमय दर जेव्हा कमी होतो तेव्हा P वरून C पर्यंत ही जी मागणी आहे ती मागणी कमी झालेली दिसते. त्यावेळेस जो पुरवठा वक्र SS आहे तो वरून खाली येणार आहे. तो पुरवठा जो आहे तो P वरून D पर्यंत वाढतो. त्यामुळे पुरवठ्यामध्ये CD इतकं अधिक्य निर्माण होते आणि म्हणून विनिमय दर OP वर्ण OP पर्यंत कमी झालेला दिसतो. म्हणजे विनिमय दर जेव्हा कमी होतो तेव्हा डॉलरची मागणी ही कमी होते आणि डॉलरचा पुरवठा वाढतो. विनिमय दर जेव्हा वाढतो तेव्हा पुरवठा कमी होतो आणि मागणी वाढते. अशा रीतीने मागणी आणि पुरवठ्याच्या या संघर्षातून या आकृतीमध्ये आपण मागणी पुरवठ्याचं परंपरागत स्थान बदललेलं दिसते, जे पुरवठा वक्राप्रमाणे आहे. आणि पुरवठा वक्राचं स्थान हे मागणी वक्राप्रमाणे घेतलेलं आहे, जे आपल्याला वरून खाली येणारं दिसतंय. यावरून आपल्याला विनिमय दरामध्ये जे बदल होतात ते बदल डॉलरच्या मागणी पुरवठ्यावर कसे बदल घडवून आणतात ते आपल्याला या आकृतीवरनं लक्षात येते. मित्रहो, मागणीच्या सिद्धांतामध्ये किंवा पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये की बाजारातील किंमत निश्चितीची प्रक्रिया ज्या पद्धतीने मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून तयार होत असते, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जर विदेशी चलनाच्या ऐवजी
वस्तू असं लक्षात घेतलं आणि विनिमय दराच्या ऐवजी जर किंमत लक्षात घेतली तर ही आकृती आपल्याला निश्चितच समजेल की त्या ठिकाणी आपण वस्तूची किंमत ठरवत असतो बाजारामध्ये. या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विनिमय म्हणजे विदेशी चलनाची किंमत ठरायची आहे, ती देशी चलनाच्या संदर्भामध्ये ठरवायची. म्हणजे जर पाकिस्तानमध्ये किंवा नेपाळमध्ये हा अभ्यास करायचा असेल तर नेपाळच्या देशी चलनातून अमेरिकेच्या डॉलरची किंमत ठरवायची आहे. पाकिस्तानी रुपयाच्या माध्यमातून आपल्याला डॉलरची किंमत ठरवता येणार आहे. तसं आपण भारतामध्ये आपल्या स्वदेशी चलनाच्या माध्यमातून जगातल्या ज्या देशांशी तुम्हाला व्यवहार करायचा आहे, आयात निर्यात करायची आहे, त्या वेळेस त्या चलनाच्या खरेदी विक्रीचा संबंध जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस या सिद्धांतानुसार आपल्याला त्या चलनाचे विनिमय दर लक्षात घेता येतील. म्हणून आडवा जो अक्ष आहे तो डॉलरच्या मागणी पुरवठ्याचा दाखवला आपण, उभा जो अक्ष आहे तो आपण डॉलरचा रुपयातील विनिमय दर अभ्यासलेला आहे. विनिमयाचे दर जसे बदलतात तसे मागणी पुरवठा डॉलरचा बदलत असतो. जो विनिमय दर वाढला तर पुरवठा कमी होतो आणि मागणी वाढते हे दिसतंय, आणि विनिमय दर कमी झाला तर मागणी कमी होते आणि पुरवठा वाढतो. अशा रीतीने हे जे बदल आहे ते स्थिर विनिमय दराकडे जात असतात. म्हणजे आपल्याला असं दिसेल की कायमस्वरूपी विनिमय दर वाढला म्हणजे P वरून P2 पर्यंत झाला तर तो कायमस्वरूपी बदलेल असं नाही. तर त्याची जी प्रवृत्ती आहे ती स्थिर विनिमय दराकडे येण्याची असणार आहे. म्हणजे P2 कडून तो पुन्हा P पर्यंत येणार आहे. आणि आणखी काही आंतरराष्ट्रीय बदल झाले तर विनिमय दर कमी होऊ शकतो, P वरून P1 पर्यंत येऊ शकेल खाली. त्यावेळेस मात्र डॉलरची मागणी कमी होईल आणि पुरवठा वाढलेला असेल. तर ही परिस्थिती सुद्धा कायमस्वरूपी नसते. P1 मध्ये बाजारपेठ ही स्थिर नसेल तर काही कालखंडात तर आणखी असे बदल होतील की ज्या बदलांमुळे पुन्हा P1 वरून P पर्यंत ही प्रवृत्ती बदलेल. म्हणजे बाजारातील जी किंमत आहे ती स्थिर किंमत आणि बदलती किंमत जशी असते तसंच या ठिकाणी स्थिर विनिमय दर जो आहे तो स्थिर विनिमय दर तो कायम असतो. परंतु बाजारामध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तात्पुरत्या स्वरूपातील जे काही बदल होत असतात त्या बदलांचा परिणाम हा विनिमय दराच्या वाढीवर आणि विनिमय दराच्या घटीवर होत असतो. ही वाढ कायमस्वरूपी नसते किंवा ही घट कायमस्वरूपी नसते. तर हे जे बदल असतात हे वाढण्याची आणि घटण्याची जी प्रवृत्ती असते ती स्थिर विनिमय दराकडे जाण्याची असते. अशा रीतीने आपल्याला या विनिमय दराच्या निश्चितीच्या संदर्भामध्ये हा मुद्दा समजून घेता येतो. हे मुद्दे समजण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला परंपरागत मागणी पुरवठ्याच्या बाजारातील किमती ठरण्याची जी आकृती आहे मागणी वक्राची आणि पुरवठा वक्राची, ते पुन्हा आपल्याला जागृत करायची आहे. त्याच वेळेस आपल्याला हा मुद्दा समजू शकेल. मित्रहो, या ठिकाणी आपण इथं थांबतो आहे. बऱ्यापैकी आपल्याला हे समजलं असेल की विदेशी विनिमय दर कसा निश्चित होत असतो आणि त्याचे आपल्या व्यवहार तोलावर काय परिणाम होऊ शकतात. विदेशी विनिमय दर किंवा विदेशी चलन स्वस्त झालं तर आपण मागणी करणार आहोत, किंवा आपल्या देशात परिस्थिती तशी बदलली तर विदेशी चलनाचा पुरवठा आपल्या देशामध्ये होणार आहे. विदेशी चलन आपण का मागणी करतो, विदेशी चलनाचा पुरवठा कसा होतो याचंही आपण विश्लेषण यामध्ये केलं. म्हणजे अशा रीतीने या विनिमय दर निश्चितीचा आपल्या देशातील व्यवहार तोलावर प्रतिकूल अनुकूल परिणाम होत असतो. आपल्या देशातील व्यापार शर्तीवर त्याचा प्रतिकूल अनुकूल परिणाम होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यवहार, वस्तूंची घेवाणदेवाण किंवा आयात निर्यात करत असताना विदेशी चलनाच्या विनिमय दर ठरण्याचं फार महत्त्व असतं. या ठिकाणी आपण थांबतोय. दुसऱ्या सिद्धांतामध्ये आपण खरेदी शक्ती समता सिद्धांताच्या माध्यमातून विदेशी विनिमय दर कसे ठरतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रो, घरीच थांबा. कोरोनाच्या संदर्भातले दिलेले शासनाचे नियम आहेत ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करा आणि कोरोनापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करा. इथेच थांबतोय. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर आपण इतरांना लाईक करा, शेअर करा.